बघा ही दादागिरी बघा तुम्ही 48 म्हणजे 78 ह्या लोकांचे नगरसेवक निवडून आले. ही दादागिरी चालली आहे प्रशासनाची आणि आयुक्तांची म्हणा. जर एखाद्या सोसायटीमध्ये 2-4 लोकांचं प्रॉपर्टी टॅक्स क्लिअर झालं नाही तर लगेच पाण्याची कनेक्शन कापलं जातं. तुम्ही सांगा 24 तासामध्ये पाणी मिळणार असं लोकांना बोललं जातं. 48 तास जातात, 52 तास जातात तरी लोकांना पाणी मिळत नाही. पाण्याचा दाब एवढा कमी असतो, लोकांना टँकर मागवावे लागतात. तुम्ही विचार करा की लोक जगतील कसे. नवीन नवीन कंस्ट्रक्शन आहे, CC/OC चे परमिशन देतात. तिथे नवीन तुम्ही घर घ्यायला जा, तुम्हाला सांगतात 24 तास पाणी मिळेल. आता तुम्ही मला सांगा सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठे? उन्हाच्या झळाने मीरा भाईंदरकर त्रस्त आहे, पण पिण्याचा मुबलक पाणीही मिळत नसल्यामुळे आज मीरा भाईंदरकर पाण्यानेही त्रस्त आहे. याचा जाब विचारण्यासाठी आपण आज महानगरपालिकेमध्ये आहोत आणि या महानगरपालिकेमधल्या गेटच्या बाहेर तुम्ही बघू शकता ठिय्या आंदोलन करत शिवसैनिक जागे झालेले आहेत. शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि हक्काचं विचारतात की मीरा भाईंदरच्या हक्काचं नेमकं पाणी आहे तरी कुठे. हे आंदोलन जैन मंदिरापासून सुरू झालं, ते आज चालत येऊन आज महानगरपालिकेच्या गेटवर येऊन त्यांचं ठिय्या आंदोलन चालू आहे. पोलिसांचाही चोख बंदोबस्त दिसतोय. एकाही शिवसैनिकाला आतमध्ये न सोडण्याचा त्यांचाही प्रयत्न चालू आहे. पण शिवसैनिक हे आपली मार्च काढण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेले आहेत. विशेषतः या आंदोलनामध्ये महिला आलेल्या आहेत आणि या आंदोलनाला नाव दिलं आहे टंबरेल मोर्चा. त्यांचं असं म्हणणं आहे की जर पिण्याचं पाणी योग्य मिळत नसेल तर नक्की पाण्यात जातं तरी कुठे. मीरा भाईंदरच्या हक्काचं पाणी जे 24 तास येणार होतं तर मध्ये राहिला कुठे. गेली 3 दशकं आम्ही ऐकतोय की सूर्या प्रकल्पाचं पाणी येणार, परंतु अद्याप ते पाणी आलेलं नाही. त्यामुळे आज शिवसैनिकांनी मीरा भाईंदरकरांची बाजू मांडण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत. नेमकं या आंदोलनामध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांचे नेमक्या मागण्या तरी काय, काय नेमकं त्यांची मागणी आहे आपण जाणून घेऊ. आता हे नागरिकांच्या समाजासाठी आम्ही आलो. पाणी हा विषय जनसामान्यांचा विषय. यात पोलिसांना काय अडचण आहे, त्यांना कुठचा निरोप आहे हेच कळत नाहीये. 3 वर्षापूर्वी आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी मागील भूतपूर्व मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून 500 कोटीचा निधी मंजूर करून घेतला होता. व्यवस्थित जलवाहिन्यांचं काम सुरू होतं. सुरडांचं पाणी मीरा भाईंदर आणलं होतं. पण एका प्रायव्हेट कंपनीच्या फक्त 88 पोई ती टाकी पूर्ण होत नाहीये. पाण्याचा निचरा मीरा भाईंदरमध्ये येत नाहीये आणि जे पाणी 2 वर्षापूर्वी येणार होतं ते पाणी अद्याप आलेलं नाहीये. म्हणून ही मीरा भाईंदर जनता त्रस्त आहे आणि आज महापौरांना जाब विचारते हे असं का, अच्छा कारण क्या? देखिए पूरा मीरा भाईंदर की जनता पानी के लिए त्राय कर रहा है. सूर्या प्रकल्प के नाम पे 24/7 का नारा देके आज 10 साल हो गया, लेकिन मीरा भाईंदर की जनता को 218 MLD पानी जो उनके हक का है वो भी नहीं मिल रहा है. जब 218 MLD की आपूर्ति हो रहा है, हमारे जो दूसरे आमदार है माननीय प्रताप सरनाईक साहब वर्तमान मंत्री, उन्होंने हर वर्ष का आप डिटेल निकाल के लीजिए. हर वर्ष वो MIDC में जाके 218 MLD का पानी आपूर्ति कराते हैं और समय समय पे वो कहीं न कहीं फिर कट होता है. फिर से प्रताप सरनाईक, अगर प्रताप सरनाईक जी के सहारे अगर पूरा मीरा भाईंदर महानगर पालिका की जनता है तो मीरा भाईंदर महानगर पालिका में जो भारतीय जनता पार्टी को महासत्ता जो मिला है उसका क्या कारण है? उनकी जिम्मेदारी कुछ बनती है कि नहीं बनती है? सूर्या प्रकल्प का पानी क्यों रुका है? क्यों वो डिस्ट्रीब्यूशन सेंटर के लिए 500 करोड़ रुपए एक्स्ट्रा प्रताप सरनाईक जी लेके आए? लोकल जो कॉन्ट्रैक्टर को बार बार यहाँ के स्थानिक जो नगर सेवक चुन के गए वो रोकते हैं, उनको काम नहीं करने. अरे पाइप नहीं बिछाने दोगे, वहाँ से उन्हें अपना CN रॉक होटल के पास आप टाकी नहीं बनाने दोगे. अरे पानी कैसे आएगा? जब तक डिस्ट्रीब्यूशन सेंटर बिछेगा नहीं, आप अवरोध डालोगे आपके निजी स्वार्थों के लिए, तो पानी कैसे आएगा? और जवाबदार कौन होगा? आपको सत्ता में भी जो है जनता ने बिठाया, आप ही रोक रहे हो. आपके कारण 2 साल मेट्रो लेट आया, आपके कारण 3 साल से पानी लेट आया, और जवाबदार कौन है? हम ये पूछना चाहते, शिवसेना पूछना चाहते. हम सदन में जरूर कम है लेकिन सड़क पे कम नहीं पड़ेंगे. आप जवाबदेही तय करो. अगर आप जवाबदेही से लिखित मना कर दो तो आज ही हम सभी शिवसैनिक मिलके माननीय प्रताप सरनाईक जी के पास जाएंगे जो कि प्रयासरत है वो, और माननीय मुख्यमंत्री जी के पास जाएंगे, माननीय डिप्टी CM हमारे एकनाथ शिंदे साहब के पास है जिन्होंने 500 करोड़ रुपए एक्स्ट्रा दिया था पानी का जो है इंटरनल डिस्ट्रीब्यूशन सेंटर के लिए. तो कहीं न कहीं हम पानी लेके आएंगे और प्रताप सरनाईक इस शहर का हर सपने को पूरा किए हैं.
तो ये पानी का भी सपना वही पूरा करने वाले। लेकिन हम सभी लोग आज आपकी जवाबदेही, आपकी जवाबदारी को पूछने आए, आपको सूचना देने आए कि शहर की जनता सुन रही है कि पानी सबको मिल रहा है क्या, नहीं मिल रहा है। आज फरवरी, मार्च, अप्रैल, मई पानी के लिए शहर त्राय त्राय कर रहा है। टैंकर माफिया पूरे जो है शहर में जो है पूरे हावी है। तो ये कहीं न कहीं जवाबदेही भारतीय जनता पार्टी के सत्ता को लेना ही पडेगा मीरा भाईंदर शहर में, यहाँ के महापौर, डिप्टी महापौर और यहाँ के विधायक को। मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ 100 एमएलडी पाणी कमी येत आहे, जे आहे ते पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि ज्या टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, किती ठिकाणी पाईपलाईन खराब आहे ते बघायचं कोणी, सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने। प्रशासन झोपलेलं आहे म्हणून आज आम्हाला हा मोर्चा आयोजित करायला लागला आहे। अरे जरा कोणाचं काय झालं की पोलीस स्टेशनला एका आवाजात पोहोचतात, मग लोकांच्या जनतेचं पाणी जे हिरावलं गेलंय टॅक्स वेळेवर भरला जातोय त्याच्यासाठी तुम्ही एकदम सक्त राहताय। आश्वासनाच्या नावावर आश्वासनं देऊन देऊन त्यांच्या तोंडात भरली जातात आहेत बिचाऱ्या भोळ्या बाबड्या जनतेच्या, आणि त्याला पाण्यापासून वंचित केलंय। म्हणून आज आम्ही लोकांनी एकत्रित हा मोर्चा आज शिवसेनेच्या तर्फे आयोजित केला आहे। काय नेमकं बघा ही दादागिरी बघा तुम्ही। 48 म्हणजे 78 ह्या लोकांचे नगरसेवक निवडून आले, ही दादागिरी चालली आहे प्रशासनाची आणि आयुक्तांची म्हणा। आता तुम्हाला आठवत असेल जेव्हा जसं पालिकेमध्ये हे लोक 78 नगरसेवक झाले तसं लगेच प्रॉपर्टी टॅक्स बद्दल या लोकांनी हे केलं होतं 60%। तुम्ही कसली सुविधा देत नाही लोकांना आणि तुम्ही टॅक्स हे करताय। जर एखाद्या सोसायटीमध्ये 2-4 लोकांचं प्रॉपर्टी टॅक्स क्लिअर झालं नाही तर लगेच पाण्याची कनेक्शन कापलं जातं। तुम्ही सांगा 24 तासामध्ये पाणी मिळणार असं लोकांना बोललं जातं, 48 तास जातात, 52 तास जातात तरी लोकांना पाणी मिळत नाही। पाण्याचा दाब एवढा कमी असतो, लोकांना टँकर मागवावे लागतात। तुम्ही विचार करा की लोक जगतील कसे। नवीन नवीन कंस्ट्रक्शन आहे, CC OC चे परमिशन देतात, तिथे नवीन तुम्ही घर घ्यायला जा, तुम्हाला सांगतात 24 तास पाणी मिळेल। आता तुम्ही मला सांगा सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठे, काय करायचं? हे आताच नुसतं अभि एक टेलर आहे,